ओळखा सारंग हे साथे आलिया ओळखा सारंग ओळखा सारंग हे साथे आलिया ओळखा सारंग
कवणाचे गणगोत कवणाचे गणगोत कवणाचे माय बाबा कवणाचे गणगोत कवणाचे गणगोत पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की समर्थ सद्गुरु संत श्री नारायण महाराज की समर्थ सद्गुरु संत श्री नरहरि महाराज की नमः पार्वती वतय हर 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 महादेव हर साते आलिया ओळंगाच्या रंगरू ये साते आलिया ओळंगा सारंगरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभराचे सावले जाईल लया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल लया
कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया विठाला 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 सते आलिया ओळंगा शारंगरू ए सते आलिया ओळंगा शारंगरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया योंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयद्य किल शक्तिधर स्वदाम्ना अन्योंच हस्तचरण श्रवण तो प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहित पानीं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथमा नमः पांडुरंगाकारू प्रथमा नमः करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलांकां कथे ज्योति कामोदि वक्त्रं कलानि शिवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उद्धारा सोपान देवा निवृत्ति उद्धारा सोपान देवा निवृत्ति उद्धारा सोपान देवा
त्रिभुवन पावनी दत्तात्रय जननी देवाची मुक्ताबाई त्रिभुवन पावनी दत्तात्रय जननी देवाची दत्तात्रय जननी देवाची नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी दत्तात्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर विमल जसो जोताय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देऊ मोही हरवु कलेश विकार ठला 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 ये सत्य आलिया ओळंगा शारंग धरून ये सत्य आलिया ओळंगा शारंग धरून नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया आत्मतेजस कैवल्य सम्राट ज्ञानियाचे राज्य अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबर आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबर आहे वैराग्य मूर्ती ज्ञानमूर्ती समर्थ सद्गुरु संत श्री नारायण महाराज श्री क्षेत्र आंबे टाकळी आदी करून सर्व संत मंडळींच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी टाळकऱ्यांच्या चरणी साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात ठल विठ्ठल विठ्ठल सेवा किम निमित्त आहे प्रत्येकाला माहित आहे प्रत्येकाला माहित ज्ञात आहे आपल्या येथीलच एक व्यक्तिमत्व श्रीमती अनुसयाबाई अंबादासराव मोहिते यांच्या उत्तर क्रिये प्रित्यर्थ म्हणजेच यांचा आजचा हा 13वीचा कार्यक्रम या देहातून दुसऱ्या देहामध्ये जाण्याकरता त्यांनी क्रमण केलेला आहे आणि त्यापैकी आजचा हा 13वा दिवस कार्यक्रम घडून आणणारे अंकुश भाऊ अंबादासराव मोहिते त्याचप्रमाणे विष्णुभाऊ मोहिते यांच्या करवी हा कार्यक्रम घडून आलेला आहे आणि आम्हाला आग्रहाचं निमंत्रण देणारे विष्णुभाऊ वावगे आमचे परमस्नेही यांनी बोलावलं आणि त्यांच्या बोलावण्याची आज पूर्तता ठल विठ्ठल या कार्यक्रमाकरता आपण सर्व एकत्र जमलेलो आहे आणि या कार्यक्रमाची पूर्तता करण्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य सम्राट ज्ञानियाचे राजे अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबर आहे यांचा जेमतेम सर्व वारकऱ्यांच्या परिचयातील सरळ साधा सोपा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर बघायचा विचार केला तर माऊली ज्ञानोबा सांगतात गळे हो तुम्ही या मानवी देहामध्ये आलात हे जंक्शन स्टेशन आहे मानवी देह हे जंक्शन स्टेशन आहे तुम्ही जर या देहामध्ये आला तर या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा काय होईल भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंताचं नामस्मरण जर केलं तर जन्म नाही रे आनिका तुका म्हणे माझी भाक येणं जाणं खुंटतंय भगवंताचं नामस्मरण केलं तर कुणाला असं वाटते बरं आपण सतत 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 जन्माला यावं कुणालाही वाटत नाही राव पण येणं घडतंय याला कारणच असं आहे की आपल्याला इथं जन्माला यावं लागतं याला सुद्धा काही कारण आहे पण माऊली ज्ञानोबा म्हणतात हे जर तुम्हाला खुंटवायचं असेल संपवायचं असेल येणं जाणं तर येसा ते आलिया तुम्ही जर या देहामध्ये आला तर भगवंताचं नामस्मरण करा ओळंगा शारंग धरू एखाद्यानं म्हटलं महाराज
आम्ही जर नाहीच नामस्मरण केलं तर नाही तरी संसारू जाईल रया. नाही तर मग हा या देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण जर नाही केलं तर नाही तरी संसारू म्हणजे येणे जाणे. संसार म्हणजे आपला नाही समजायचं. येणं जाणं संपणारच नाही. नाही तरी संसारू जाईल रया. काही म्हणतील महाराज आम्हाला भगवंताची गरज नाही, आम्हाला देवाची गरज नाही. काही म्हणतील, पण एक सांगू का तुम्हाला, तुम्ही कितीही म्हटलं, आई वडील माझे, बंधूजन माझे, नाते नतलग माझे, माऊली ज्ञानोबा सांगतात कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, हे कसे आहेत? एखाद्या मृगजळाप्रमाणे आहेत. मृग जळवत जाईल लया. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. काही म्हणतील महाराज आम्ही विषयापासून सुख उपभोगू, सुखाची प्राप्ती आम्ही विषयापासून करून घेऊ. परंतु एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपलं शरीर टणटणीत आहे, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, तोपर्यंत आपल्याला आपले विषय साथ देतात. आणि एक वेळ का शरीर संपलं की मग एक विषय आपल्यापासून दूर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात विषयाचे समसुख बेगळाची बाहुली, अभराची सावली जाईल लया. आणि मग शेवटच्या चरणामध्ये सांगतात महाराज, माऊली सांगतात गडे हो, आपण या जगतामध्ये आलो या जगतामध्ये आपलं जे कार्य आहे हे पूर्णत्वाला करायचं, पूर्णत्वाला न्यायचं. आणि एक वेळ कार्य संपलं की मग इथं आशा ठेवायची नाही, इथला मोह ठेवायचा नाही. ज्या कार्याकरता आपण आलेलो आहे ते कार्य अगोदर पूर्ण करून घ्यायचं. मग माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे येईल जाईल लया. हे संपूर्ण जगत आहे ना, हे स्वप्नवत आहे. म्हणून सांगतात की याची अभिलाषा तुम्ही धरू नका. आणि जर अभिलाषा जर तुम्ही धरून राहिला तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे येईल जाईल लया. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. ठरा ठरा झाला, संपला गड्या आपला अभंग. अभंग संपला म्हणजे अभंगाचा भावार्थ संपला. आता अभंग सोडायचा राहिलाच नाही. सांगू का तुम्हाला, एक लक्षात ठेवा, हे एक जगत आहे. या जगतामध्ये अनेक प्राणी जन्माला येतात, अनेक जीव जंतू जन्माला येतात. परंतु त्यामधील श्रेष्ठ जीव जर कोणता असेल तर हा मानवी देह, मानवी जीव श्रेष्ठ आहे. मानवी देहामध्ये प्रवेश घेण्याकरता देवादिकांनी अभिलाषा केली, पण त्यांना मिळाला नाही, पण साधू संतांना मिळाला ना. म्हणून माझे तुकोबाराय सांगतात गडे हो, हा देह मला मिळाला. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देह इहलोकीचा देह, इहलोकीचा देह. देवईची ताती पाहे, देवईची ताती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. देवईची ताती पाहे, देवईची ताती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. धन्य आम्ही जन्म आलो. धन्य मी नाही म्हटलं, एका अभंगात तेही सांगतात महाराज, धन्य मी मानीन आपुले संचित. पण इथं आम्ही शब्द वापरला. आम्ही म्हणजे आम्ही सर्व इथं जन्माला आलो, पण जन्माला आल्यानंतर काय केलं? दास विठोबाचे झालो. दास्यत्व पत्करलं त्या भगवंताचा. बघा गड्या, इथे येणारे 3 वर्ग आहेत. एक भगवंत आहे, दुसरा साधू संत आहे, आणि तिसरा जीव आहे. प्रत्येक जण काहीतरी कारणास्तव इथं जन्माला येते, काहीतरी कारणं असतात. भगवंत इथं जन्माला येतो, भगवंत सांगतो
की मी जन्माला येतो ना बाबा रे अर्जुना, मी इथं जन्माला येतो याला कारण फक्त 3 आहेत. कोणते 3 कारण आहेत? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि काही सांगतात अर्जुना बाबा रे मी धर्माचं रक्षण करण्याकरता येतो, यामध्ये विशेषता नाही. साधू संतांचा सांभाळ करण्याकरता मी प्रामुख्याने इथं येतो. कशा करता येतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. माझे तुकोबाराय सांगतात की तो भगवंत कसा येतो? घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, हाती धंदा करीतो, हाची धंदा करीतो भक्तर गे वयवजी, वयवजी भक्तर गे वयवजी. हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो भक्ताराची पायापाशी, भक्ताराची पायापाशी. दुर्जनाशी संवारी तो भगवंत साधू संतांचा सांभाळ करण्याकरता येतो, दुर्जनांचा नाश करण्याकरता येतो. भगवंताचं कार्य. साधू संत या मृत्यू लोकामध्ये येतात. कशा करता येतात साधू संत? बुडत हे जना न देखवी डोळा, येतो कळवळा मनोनिया मनोनिया. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जीवाचं कल्याण करण्याकरता, या जगाचं कल्याण करण्याकरता साधू संत या मृत्यू लोकामध्ये येतात. राहिला तिसरा वर्ग. तिसरा वर्ग जीव. जीव कशा करता येतो? जीव म्हणजे तुम्ही आम्ही. कशा करता येतो आपण? कशा करता येतो माहित नाही. कुठून आलो माहित नाही. कुठं जायचं माहित नाही. कुठून आलो हेही माहित नाही. कशा करता आलो हेही माहित नाही. कुठं जायचं हेही माहित नाही. एक लक्षात ठेवा. त्याच्याकरता साधू संतांनी आपल्याला सावध केलं. अरे आपल्यालाच काय, देवालाही त्यांनी सावध केलं, स्वतःही सावध झाले आणि जीवाला सुद्धा सावध केलं. भगवंत मृत्यू लोकामध्ये अवताराला आल्यानंतर खुशाल शेषशाही समुद्रामध्ये सागरामध्ये शयन करायला लागले, झोपायला लागले. त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबाराय तिथं गेले आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना सांगितलं, देवा तुम्ही इथं झोपा काढायला आला का? हा तुम्ही नाही बरं, तर तू म्हणतात माझ्याकडे पाहतात आणि बोलतात, तुम्ही नाही. भगवंताला सांगतात, देवा का हो तुम्ही निश्चिंतीने झोपलासे हरी, का हो तुम्ही निश्चिंतीने निजलासे हरी, हो तुम्ही निश्चिंतीने निजलासे हरी. मानिले दुःख आम्ही वाचू कैच्या परी, मानिले दुःख आम्ही वाचू कैच्या परी, मानिले दुःख आम्ही वाचू कैच्या परी. उठा सावध व्हावे, क्षम सकळाशी द्यावे, जयाची वासना तया तैसे पुरवावे. जशी जशी ज्याची इच्छा असेल तशी इच्छा त्याची पूर्ण करा. तुम्ही इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही इथं आला म्हणजे देवाला सावध केलं.
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा झाला अर्णोदया सरली निद्रेची वेळा. काकड्याच्या अभंगात शिवाजी बाई आमचे शिवाजी महाराज दररोज काकडा घेतात. भगवंताला जागृत केलं, जीवालाही जागृत केलं, जीवालाही जीवाचं काम सांगितलं. अरे उठा, जागृत व्हा. जीवालाही सांगितलं, जीवाला सांगतात बघ तुकोबाराय तुम्ही सुद्धा उठा आणि तुम्ही सुद्धा भजनाला लागा. उठा जागे वारे आता, जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा उठा जागे वारे आता. म्हणजे मला असं वाटतंय की प्रत्येक जीव हा झोपलेला आहे, म्हणून तर साधू संतांनी उठवण्याचा प्रयत्न केला ना. तू म्हणणार महाराज आता सकाळचे 10:30 वाजले आणि तू म्हणता की आम्ही झोपलेलो आहे. अरे जरी आपण या निद्रेतून सांसारिक निद्रेतून आपण जागृत झालेलो असलो तरी आपण सगळेच झोपलेलं आहे. का? प्रत्येकाला आपल्या हिताची झोप लागलेली आहे. कशात हित आहे आपल्याला कळत नाही, आणि आपल्याला जर कशात हित आहे, काय केल्याने काय होईल हे जर आपल्याला कळलं असतं तर तुकोबारायांनी म्हटलं नसतं सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी. सावध व्हा, उठा, सावध होऊनी भजनी लागा. त्या भगवंताचं नामस्मरण करा. मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी, 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 मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. जीवाला सावध केलं, मग स्वतः तुकोबाराय सावध होते का? कारण कसं आहे माहित आहे का, दुसऱ्याला देण्या अगोदर आपल्याजवळ काहीतरी पाहिजे तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे जागृत करतात दुसऱ्याला, दुसऱ्याला झोपेतून उठवतात, ते अगोदर झोपेतून उठलेले पाहिजे ना. नाहीतर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, दुसऱ्याला सांगे ज्ञान आणि आपले कोरडे पाषाण, अनुभव नाहीत. आणि दुसऱ्याला भरपूर सांगायचं, दुसऱ्याला भरपूर शिकवत जायचं. पण तुकोबाराय म्हणतात नाही नाही, अगोदर आम्ही जागे झालो, सावध झालो, सावध झालो. काय केलं सावध होऊन? हरीचालो जागरणा, हरीचालो जागरणा. स्वतः मी जागृत झालो. काय केलं? भगवंताचं नामस्मरण केलं. बघा गड्या, आपण सावध असायला पाहिजे. आपण जे आलेलो आहे इथं येण्याला जन्म म्हणतात आणि इथून जाण्याला मृत्यू म्हणतात. येण्याला जन्म आणि जाण्याला मृत्यू म्हणतात. जन्मरूपी पर्वतातून आपण निघालेलो आहे आणि आता मृत्यूरूपी सागरामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. जन्मरूपी पर्वतातून निघता निघता याच नदीनं कितीतरी वळणं घेतलेली आहेत.
जीवनरूपी नदी आहे, गंगा आहे. या नदीनं कितीतरी वळणं घेतलेली आहेत. या नदीला जसे आपल्या नदीला 2 तट असतात, त्याचप्रमाणे जीवनरूपी नदीला सुद्धा 2 तट आहेत. मग एक सुखाचा तट आहे आणि एक दुःखाचा तट आहे. लक्षपूर्वक आहे का? जीवनरूपी गंगा वाहत 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 पर्वतातून निघालेली आहे. आता तिला आपलं गंतव्य ठिकाण गाठायचं आहे. गंतव्य ठिकाण कोणतं आहे? मृत्यूरूपी सागरामध्ये पोचायचं आहे. परंतु ही गंगा वाहत असताना अनेक प्रकारचे वळणं या गंगेला घ्यायचे आहेत. पताई अनेक प्रकारचे वळणं या नदीला. मावशी ठला विठला ठरा विठ्ठला विठ्ठला या गंगेला अनेक प्रकारचे वळण आहेत. अनेक प्रकारचे वळण आहेत. कोणतं वळण कधी येईल हे सांगता येत नाही या जीवनरूपी गंगेला. मग 2 तटही आहेत. एक सुखाचा तट आहे आणि एक दुःखाचा तट आहे. ज्याप्रमाणे एखाद्या तटावरून पाणी लावल्या जाते जमिनीला, शेतीला, सुख की आनंद, दुःख सुख वाटतंय. पण एखाद्या तटाला कोरडवाहू आहे, आनंद की दुःख. समजा 8 दिवस, आता 8-15 दिवस पाऊसच नव्हता. सगळ्यांचे चेहरे सूर्यफुलासारखे झाले होते. पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस नाही. पण ज्यांच्याजवळ साधन आहे, ज्यांच्याजवळ सुखरूपी मोटर आहे, त्यांनी त्या मोटरचा वापर केला. गंगेमध्ये सुखाचा वापर केला, आनंद मिळाला. पण एक लक्षात ठेवा, या जीवनामध्ये अनेक प्रकारचे वळण येत राहतील. परंतु आपल्याला आपलं गंतव्य ठिकाण सोडल्या जात नाही. आपल्याला आपल्या गंतव्य ठिकाणापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत पोहोचायचं आहे. गरुड पुराण असं सांगतंय, लक्षपूर्वक आहे का? गरुड पुराण असं सांगतंय की गळ्याव कर्मविपाक नावाचा विषय येत आहे. 3 प्रकरण आहेत गरुड पुराणामध्ये. कर्मविपाक, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मृत्यूच्या आधी जे कर्म केल्या जाते ते या जीवाच्या हातून घडलं पाहिजे, आणि मृत्यू नंतर जे कर्म केल्या जातंय ते कर्म त्या घरातील भावकीमध्ये, नातेवाईकामध्ये घडलं पाहिजे. ठल ठल बघा, लक्ष असू द्या इकडे. जीव जाण्या अगोदर जे कर्म घडतंय, या देहातून जीव जातो का जीव मरतो? जातो. तुम्ही नका सांगू. जीव मरतो का जातो? पहा बरं. आणि आपण कोणता शब्द वापरतो? मरतो. जीवाला मरणच नाही. जीवाला जर मरण नाही तर मग रडण्याचं काय कारण आहे? बघा, रामायणामध्ये एक भाग आलेला आहे. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेलेले आहेत. प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले. आता तुम्ही कीर्तन ऐका. तुम्ही जर बोलायला लागले की नाही की मग विस्कळीतपणा होते. तुम्ही जर बोलायला लागला तर विस्कळीतपणा होते. म्हणून बोलायचं नाही, कीर्तन ऐकायचं. आपण कोण्या आत्म्याला शांती देण्याकरता इथं जमलो? या आत्म्याला. जर या आत्म्याच्या शांतीकरता हा कार्यक्रम असेल आणि आपण जर बडबड करत असू, कुणाला शांती? आपल्या घरातच शांती असते, कारण ती कोणाशीही भांडती. लक्षपूर्वक आहे का? कीर्तनाकडे लक्ष असू द्या. बघा, मरण हे आत्म्याला नाही, मरण हे देहाला आहे. रामायणामधला भाग आहे. प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये गेलेले आहेत. वनवासामध्ये गेल्यानंतर सीतामाईला चोरून नेलेलं आहे. सीतामाईला चोरून नेल्यानंतर एक दिवसची घटना अशी आहे, प्रभूजी ऋषमुख पर्वतावर गेलेले आहेत आणि तिथं गेल्यानंतर सुग्रीवाची भेट झाली आणि सुग्रीवाला विचारलं, तू इथं का राहतो? सुग्रीवानं काय घडलेला प्रसंग सगळा सांगितला. सुग्रीव आणि बाली हे दोघं भाऊ होते. किष्किंधेचे राज्य होते. पण घडलं असं की सुग्रीवाची पत्नी बालीनं पळून नेली. तिच्याबरोबर विवाह केला आणि किष्किंधेचं राज्य हडपलं. मला असं वाटतंय वावगे बुवा, आताही सुग्रीव आणि बाली आहेत. आताही सुग्रीव बाली आहेतच.
कारण भावाचं ते माझं आणि माझं ते माझं माझं आहे तशी. हा, प्रभूजी म्हटले मी तुझी पत्नी मिळवून देतो. कुणाला म्हटले? सुग्रीवाला. मी तुझी पत्नी मिळवून देतो, पण एक कर, तुझं जे दुःख आहे ते माझं दुःख आहे. कारण माझी सुद्धा कोणातरी एकानं हरण केली, माझी चोरून नेली एकानं. मी तुझी पत्नी मिळवून देतो, तू माझी पत्नी मिळवून दे. याला म्हणतात सलोखा. याला काय म्हणतात? सलोखा. हा सलोखा प्रपंचामध्ये जोपर्यंत मिळून येत नाही, जुळून येत नाही, तोपर्यंत आपला देश स्वतः आपला देश सुखी बनणार नाही. ठल ठल ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुढचं कार्य भगवंताने केलं. सुग्रीवाला युद्ध करण्याकरता पाठवलं. युद्ध करता करता भगवंतानं बाण मारला, तो बालीला लागला. बाली धारातीर्थी कोसळला आणि ही बातमी किष्किंधेमध्ये पोहोचली. त्यावेळेस धावत धावत त्याची पत्नी आली आणि पत्नी रडायला लागली त्या देहाजवळ बसून. देवा, तुम्ही माझ्या पतीला मारलं. माझ्या पतीचा आणि तुमचं काही वैर नसताना तुम्ही माझ्या पतीला मारलं. त्यावेळेस भगवंत बोलायला लागले. पहा किती मार्मिक शब्द आहेत. भगवंत म्हटले, तारे, मी तुझ्या पतीला मारलं म्हणते ना, मग तुझा पती हा देह का जीव? ती म्हटली देह. मग देह तर इथं पडलेला आहे, घेऊन जा. कशा करता रडत होती ती? देहा करता. देहा करता जर ती रडती तर मग तो देह तिथं पडलेला आहे, तो घेऊन जायचा. जाडून कशाला टाकायचा? मग आपलं प्रेम कशावर आहे? आपलं प्रेम, पतीचं प्रेम पत्नीच्या देहावर, पत्नीचं प्रेम पतीच्या देहावर. जर दोघं देहात जर पडलेला आहे तर मग रडायचं काहीच कारण नाही. घेऊन जा तुझ्या पतीला. तारा म्हटली नाही, माझं मी जे रडते ना ते या जीवाकरता रडते, माझ्या पतीच्या जीवाकरता रडते. मग लक्षपूर्वक ऐक, मरण देहाला की जीवाला? तारा म्हटली मरण हे देहाला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. देहाला मरण आहे, जीवाला मरण नाही. जीवाला मरण नाही, जीवाचं कार्य आहे या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करणे. जीव मरतो का? जीव मरतो का? नाही. आपण सहज शब्द वापरतो. एखाद्या देहातून जर जीव निघून जात असेल तर आपण असं नाही म्हणत की जीव मेला, हा शब्द वापरत नाही. आपण काय म्हणतो? जीव गेला. गेला म्हणजे तो कुठंतरी गेला असेल. मेला शब्द वापरल्याच जात नाही. हा अनुभव आपल्यालाही आहे. मग तो जर मेला असेल तर मग तिथं रडलं तर चालेल, पण तो मरतच नाही ना, मग न मरणाऱ्याला रडायचं काही कारणच नाही. म्हणून मी तेरवीच्या कीर्तनातून सांगत असतो नेहमी की जसा आपण जन्माचा सोहळा साजरा करतो आनंदामध्ये, त्याचप्रमाणे मृत्यूचा सोहळा सुद्धा आनंदामध्येच घडायला पाहिजे. जर आपण रडत असू तर त्या आत्म्याला आपण दुःख देतो. आपण त्याला दुःख देतो. म्हणून हे जे सोहळे आहेत ना, हे आनंदामध्ये करायचे आहेत. तारेला सांगायला लागले भगवंत, जर तुझा पती या देहात असेल, हा देह असेल तर याला घेऊन जा. आणि तू जर म्हणत असेल की जीव आहे तर जीवाला मरण नाही. नैनम छंदांशी शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यप्पो न सोचेती न मरुतः. त्याला मरणच नाही, त्याला वारा वाहून नेऊ शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, तो मरतच नाही. मग त्याच्यासाठी रडायचं काहीच कारण नाही. उलट आपण त्याला आनंदामध्ये वाटी लावायला पाहिजे. तुमच्यातलाच प्रसंग सांगू का? तुमच्यातलाच प्रसंग सांगतो. आपली मुलगी ज्यावेळेस सासरला निघते त्यावेळेस आपल्या हातामध्ये काय असते? तुमच्याकडे नाही काही प्रथा? ज्या वेळेस मुलगी सासरला निघते, मावशी आता चालली विसरत ती सगळी. तुमच्या काळामध्ये जास्त होतं ते. काय घेतो आपण हातामध्ये मुलगी वाटी लावायच्या वेळेस, सासरला जायच्या वेळेस? पाण्याचा तांबे असते. तुम्हाला माहित नाही तर मी सांगतो आता. पाण्याचा तांबे असते, हातामध्ये कुंकवाचा करंडा असते, तांदूळ असतात. एका दगडावर आपण ते तांदूळ ठेवतो, त्याला कुंकू लावतो, त्याच्यावर पाणी ओततो. आनंद की दुःख असते? रडायचं काय कारण आहे? अरे तो जसा आनंद आहे तसा हा जीव सुद्धा,
हा जीव सुद्धा आज सासरमध्ये होता, हा जीव आजपर्यंत सासरमध्ये होता, आता याला याचं माहेर गाठायचं आहे. ठल विठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल. काही विशेष घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. देहातून जीव प्रवेश दुसऱ्या देहात प्रवेश करत असतो ना, असं मी नाही सांगत बरं, गीता सांगते, गीताशास्त्र सांगते की गडे हो लक्षपूर्वक ऐका, जीव हा या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करत असते. तो मग कसाही कोणताही देह असो, दुसऱ्या देहात जाताना तो कुत्र्याचा असला तरी चालेल, तो म्हशीचा असला तरी चालेल, तो सरपटणाऱ्या सापाचा जरी असला तरी चालेल, पण तो कसा पाहिजे? टणटणीत पाहिजे, टणटणीत. जीर्ण झालेला देह टाकून द्यायचा आणि नवीन देहामध्ये प्रवेश करायचा. जीर्ण झालेला देह. आता माझं वय 50 वर्ष आहे. आता इथून पुढे हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू 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 याच्यातले अवयव गलित गात्र होऊन जातील. म्हणून या देहामध्ये राहायचं नाही, दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करायचा. म्हणून जीवाची धडपड हे असते. भगवंत सांगतात की बाबा रे अर्जुना, या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो तो जीव. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णान्ति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् नयानि गृह्णान्ति नरोपराणि. मग त्याच्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे नूतनची अव्हेरीचे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जीर्ण झालेला कपडा आपण टाकून देतो, जीर्ण झालेली साडी टाकून द्यायची. खामगावला पंचरत्नमध्ये जायचं, 2000ची आणायची, आणि 2000ची आणली की मग ती घरात देवाऱ्यात ठेवायची, तिला कुंकू लावायचं, हळद लावायची, अगरबत्तीनं ओवाळायची आणि कपाटामध्ये ठेवून द्यायची. नाही ना? बरोबर आहे, मावशी म्हणतात बरोबर आहे. आपण कपाटामध्ये ठेवायसाठी आणतो का? ती कशासाठी आणतो? वापरायसाठी, अंगावर परिधान करायसाठी. मग आनंद की दुःख आहे? आनंद आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, जीर्ण झालेला कपडा टाकून द्यायचा आणि नवीन कपडा अंगावर परिधान करायचा. आनंद आहे. चला पुढे. जीर्ण झालेलं घर मोडून टाकायचं. वाशे कललेले आहेत, 3 सडलेले आहेत, वरचे पत्रे, मातीच्या भिंती आहेत, त्या पाडून टाकायच्या. RCCचा बंगला बांधायचा आणि वास्तू शांती न करता त्याच्यामध्ये राहायला जायचं. वास्तू शांती नाहीत करत ना काही काही. वास्तू शांती न करता आपण तिथं राहायला जातो. ज्यावेळेस त्या ग्रहामध्ये आपण प्रवेश करतो, आनंद की दुःख. झोपडीतून निघायचं, चांगल्या बंगल्यात प्रवेश करायचा. आनंद आहे. घरातलं डबडं टीव्ही काढून टाकायची. LCD आणण्याचा मोठा, 32 इंची नाही हो, त्याच्यापेक्षाही 45 इंची मोठा आणायचा. आता ते डबडं बाजूला ठेवायचं आणि चांगला टीव्ही लावायचा. आनंद की दुःख? दुःख. आनंद आहे देवा, आनंद आहे. आनंद आहे. चांगला टीव्ही ठेवणं आनंद आहे. चांगल्या बंगल्यात प्रवेश करणं आनंद आहे. एखादी मशिनरी खराब झाली की तिच्यामध्येच पिना टोचत नाही राहायचं, नवीन दुसरी आणायची. आनंद की दुःख? काही न ताप देणं लावला हो, ही आता बाजूला ठेवायची आणि चांगली मशीन आणायची. आनंद की दुःख? आनंद आहे बा. मग जसा ह्या वस्तू वापरताना आपण जीर्ण झालेल्या वस्तू टाकून देतो, त्या वस्तू बाजूला ठेवतो आणि चांगल्या वस्तू वापरात आणतो, आनंद आहे. त्याचप्रमाणे जीवाला सुद्धा जीर्ण झालेला देह, गारे गारे डोळे, चष्मा लावला तरी दिसत नाही, पांढरे शुभ्र केस झाले, आता काळे राहिले नाहीत, ज्यानं दिले होते दात ते दातही गेले, हा देह जीर्ण झाला. मग या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करायचा. आनंद की दुःख? बोला आता. आनंद आहे ना? मग आनंद आहे तर आपण रडतो कशा करता? प्रश्न निर्माण होतो. आपण रडतो कशा करता? अरे त्याला सुखात जाऊ द्या. एक लक्षात ठेवा,
ज्या दिवशी आदल्या दिवशी जो देहातून दुसऱ्या दिवशी प्रवेश होणार आहे, दुसऱ्या देहामध्ये जाणार आहे या देहातून, त्याच्या आधी त्या हातातून काही कर्म घडायला पाहिजे, काही धर्म घडायला पाहिजे, काही क्रिया घडायला पाहिजे. मग गरुड पुराणानं 2 मार्ग सांगितलेले आहेत. एक देव मार्ग सांगितला आहे आणि एक यम मार्ग सांगितले आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की आम्ही देव मार्गाने जावं. कुठं जावं? देव आपल्या घरी आला, आनंद की दुःख? आपल्या घरी जर देव आला, साधू संत आले, आनंद की दुःख मावशी? आनंद आहे. आणि देवाच्या घरी जाणं आनंद की दुःख? आता बोला, देवाच्या घरी कुणाला जावं वाटते? तुमच्यापैकी हात वर करा, कुणाला असं वाटते की मी देवाच्या घरी जावं? आता चला म्हटलं की मग कुणाचा नातू रडेल, कुणाचं खुरपण राहील, कुणाचं काही राहील, आहे ना? अरे तुमचं जाऊ द्या, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीला तुकोबाराय म्हणतात, आवळे मी निघालो वैकुंठाला, तुला यायचं का? हे म्हटले, तुम्ही जायचं तर मला नाही यायचं, माझी म्हैस आता या 2 दिवसात जणणार आहे. हे आपला मोह आहे, हे आपली आशा आहे. पण एक लक्षात ठेवा, 2 मार्ग आहेत. एक देव मार्ग आहे आणि एक मार्ग आहे तो यम मार्ग आहे. मग देव मार्गानं जाणं हे चांगलं आहे बा, देव मार्गानं जाणं हे चांगलं आहे. पण जेवढं आपल्याला देव मार्गानं जाणं चांगलं वाटतंय तेवढं खरतड सुद्धा आहे. कारण देव मार्गाला जायसाठी इथं असताना काहीतरी चांगले कर्म करावं लागतात. एका हाताने कर्य वेळा, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर्य वेळा, दुसऱ्या हाताने भर. येतेच कर येतेच भर, लपशील कोटवर वेळा, लपशील कोटवर वेळा, लपशील कोटवर. हो एका हाताने कर वेळा, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर वेळा, दुसऱ्या हाताने बर 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 बर. येतेच कर येतेच भर, लपशील कोटवर वेळा, लपशील कोटवर वेळा, लपशील कोटवर. इथंच करावं लागते आणि इथंच भरावं लागते गड्या, त्याला कर्म म्हणतात. मार्ग आपल्याला देव मार्गासाठी आपल्याला पुण्य कमवावं लागेल आणि यम मार्गानं जायसाठी आपल्याला पुण्याची गरज नाही. पुण्य ही करावं लागतंय आणि पाप हे आपोआप घडत असतंय. पाप हे आपोआप घडत असते. असं समजू नका की दुसऱ्याचे बांध करणं म्हणजे पाप, दुसऱ्याची हत्या करणं म्हणजे पाप. हे आपल्याला दिसणारं पाप आहे. पण एक लक्षात ठेवा, आपल्या पायाखाली मुंगी मरणे सुद्धा. आता बोलूच का, आपण सगळे शेतकरी आहे. तणनाशक मारणं सुद्धा वावगे बुवा काय पापूच आहे. पिकावरची किडी नाश करणे, फवारा काढा. पराठी शुद्ध दिसली पाहिजे शिवाजी बुवा, त्याच्यावर किडीसाठी कीटकनाशक मारा, पाप की पुण्य. मग काही पाप अशी आहेत की नकळत घडत असतात. काही पाप अशी आहेत कळत न कळत घडतात. पण मला असं वाटतंय कळत न कळत घडणारं पाप वेगळं, पण काहींचं पाप असं आहे की कळतंय तरी पाप घडतेच. काहीच गरज नाही हो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलायची. तुम्हाला कशाचा हसू आला? काहीच गरज नाही ना. सकाळी झोपीतून उठलं की बाई तुला सांगू का, झाली सुरुवात इथून. खोटं बोलणं सुद्धा पाप आहे गड्या. खोटं बोलणं हे पाप आहे. असं म्हणतात 100 वेळ खोटं बोललं वागे भा, 100 वेळ खोटं बोललं की एकदा विंचू चावते, असं आमची आजी सांगत होती. आता ते विंचूही नाही ठेवले आपण. शिपू शिपू
हा, तणनाशक मारून तो आता विंचू कशाला म्हणतात. मला असं वाटतंय की एक काळ असा असेल की आपल्याला तो विंचू प्रदर्शनात मांडावा लागेल की असा विंचू होता. विंचू दिसायला नाहीत आता. मला पाप सांगायचं गड्या, पाप हे न कळत घडत असतंय, पुण्य हे करावं लागतंय. पुण्य केल्यानंतरच आपल्याला देव मार्ग मिळतो आणि पाप केल्यानंतर आपल्याला यम मार्ग मिळतो. पण एक लक्षात ठेवा, देव मार्गानं जाणं सोपं आहे, आनंद आहे तिथं, दुःख नाही तिथं, आनंद आहे. पण यम मार्ग म्हटलं की मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर पाऊसात मारतात गड्या. तिथं गेल्यानंतर तिथं जायच्या आधीच आपल्याला मारतात, त्रास देतात खूपच. पण हे केव्हा कळेल मावशी? ते मारतात, ते तोडतात, ते झोडतात, त्रास देतात आपल्याला, हे केव्हा कळेल? गेल्यावर केव्हा कळेल? म्हणून आपला विश्वास नाही. पण एक लक्षात ठेवा, जे पाप कर्म करतात त्यांचं पाप कर्म त्यांना इथंच भरून द्यावं लागतं. इथूनच सुरुवात होते. म्हणून एक देव मार्ग आहे, एक यम मार्ग आहे. दोन कर्म आहेत. एक कर्म असं आहे की ते कर्म जीवाच्या हातून मरणाच्या अगोदर घडायला पाहिजे. मरणाच्या अगोदर गरुड पुराण सांगते की बघा कोणतं कर्म घडायला पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट, एकतर त्या जीवाच्या हातून आदल्या दिवशी उपवास घडायला पाहिजे. आता आमचा कालचा मृत्यू तुमच्या गावा शेजारचाच, आमचे घोंगेबा वारले, शंकरबा घोंगे वारले. एकादशीच्या दिवशी त्यांना उपवास होता, उपवास घडला आणि उपवास घडून त्यांचा का परवाच्या दिवशी संध्याकाळी मृत्यू झाला. म्हणजे उपवास घडायला पाहिजे. पण मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणणार महाराज आमच्या आजीबाई 3 महिने झाले एका जाग्यावर होत्या, पाणी पित नव्हत्या, दूधही पित नव्हत्या, काही खातही नव्हत्या. त्याला उपवास म्हणायचं नाही. उपवास घडायला पाहिजे म्हणजे तो सतत त्यानं अन्न प्राशन करायला पाहिजे आणि ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी त्याला उपवास घडायला पाहिजे. महत् पुण्यम प्राप्नोती मानवा, खूप पुण्य मिळतंय त्यांना आदल्या दिवशी उपवास जर घडला तर. नाही ते घडलं तर दुसरं एक कारण आहे, जीव जातच नाही. काही असं असते की एक वर्षभर बाजीला टेकलेले असतात. मावशी मला एवढा आनंद आहे गड्या आज, सांगू का तुम्हाला. या घराण्यामध्ये महाराज कीर्तन काय पण देवाचं नामस्मरण नाही. यांना वागुडा लावायचे सांगा. पण आज मी इथं कीर्तन करतो. मला असं वाटतंय ज्यांच्यासाठी कीर्तन आहे ते तोही आत्मा पुण्यवानच आहे आणि आजचा कीर्तनकार सुद्धा पुण्यवानच आहे. ठल विठल दोघही पती पत्नी गजानन महाराजांचे सेवक होते आहे ना. आपल्या कलव्यावरचा गजानन महाराजचं मंदिर, नेहमीचं दर्शन, तिथली सेवा होती. आणि एक लक्षात ठेवा, बेलदार समाज म्हटला, कुठंही जा तुम्ही, पूर्ण महाराष्ट्रात फिरा, बेलदार समाज म्हटला की त्याला बेलदार समाजाला शिकारी समाज म्हणायचं, शिकार करायची. पण आता बेलदार समाजही सुशिक्षित व्हायला लागला. तुमच्याकडचं काय, मी आता पहिल्यांदा आलो इथं कीर्तनासाठी, पण आमच्या शंकर महाराज आमच्या सांगवीला, तुम्हाला माहित आहे की नाही काय सांगा, बाळापूर सांगवी, इकडे लक्ष द्या. बाळापूर सांगवीला तुमचे पाखरेआळ नावाचे लोक आहेत का तुमच्या समाजात? पाखरे बेलदारच आहेत ना, आणि आम्हाला काय माहित. पाखरे काकड्या सहित हरिपाठा सहित कीर्तना सहित ते करतात. एक लक्षात ठेवा, मला आनंद या गोष्टीचा आहे. मला हे सांगायचं की आज तुमचा समाज सुशिक्षित बनायला लागला. सुशिक्षित होणं हे चांगलं आहे की वाईट आहे? समाजात बदल घडायला पाहिजे. आणि हे असे जर कथा कीर्तन कार्यक्रम जर तुमच्या समाजामध्ये जर होत असतील तर चांगलं की वाईट?
त्या आत्म्याला शांती, हा हे कार्यक्रम घडायला पाहिजे. जाऊ दे, विषय पांगणार आहे आपला. आपण अभंगामध्ये सुद्धा शिरलो नाही अजून. कर्म आहेत, 2 कर्म आहेत. त्यापैकी एक कर्म असं आहे की जीवाच्या हातून मरणा अगोदर घडायला पाहिजे. आता लक्ष द्या इकडे, आता इकडे लक्ष द्या. त्या जीवाच्या हातून त्यांना म्हणा गप्प बसा. आमच्यातलाही जाते जीव, आमच्यातलाही जाते. जो जीव जात असतो म्हणजे निघून जातो, तो त्याला मार्गक्रमण होते. त्या आधी त्या जीवाच्या हातून एकतर मग काहीतरी मुखातून नामस्मरण घडायला पाहिजे. आणि जो जीव निघून जातो त्याच्या हातून जर नामस्मरण घडलं तर त्याला देव मार्ग मिळतो. ठल विठल विठल उदाहरणच द्यायचं झालं तर रामायणामधलंच उदाहरण आहे. रामायणामध्ये सीतामाईचं हरण झालं, सीतामाईला चोरून नेलं आणि सीतामाईला आकाशमार्गे तो चोर नेत असताना माणूस नव्हता. हो, माणूस नव्हता तो. आजची घटना तर अशी आहे की माणूस माणसाला मदत करत नाही, पण तो पक्षी होता. तो पक्षी धावून गेला, त्याचं नाव जटायू होतं. धावून गेला, रावणाचा अंगठा तोडला. शेवटी रावणानं विचारलं, सांग तुझं मरण कशात आहे. त्यावेळेस तो जटायू सांगायला लागला, माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. रावणानं तलवारा उचलल्या आणि त्या जटायूचे पंख छाटले. धारा तीर्थी तो पडला. प्रभूजी त्या रस्त्यानं निघाले आणि प्रभूजींनी पाहिलं तो धारा तीर्थी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. प्रभूजी धावत गेले आणि प्रभूजीने त्याचं शिर आपल्या मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर काय झालं, प्रभूजी विचारतात, जटायू काका सांगा, तुम्हाला सदेह वैकुंठाला पाठवू की इथं मृत्यू लोकामध्ये राहायचं. त्यावेळेस जटायू सांगतो, जटायू बोलायला लागला, जाकर नाम मरत मुख आवा, अदमई होई श्रुती गावा, अदमई होई श्रुती गावा. देवा, अरे मरता मरता ज्याच्या मुखात भगवंताचं नामस्मरण आलं, तुझं नामस्मरण आलं, त्याला कशाला या मृत्यू लोकामध्ये राहायचं आहे. हा, तो तर वैकुंठालाच जाणार आहे. त्याच्याकरता माझे तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. काय त्याच्या सुखाचा परंपरा आहे. पारावार त्याच्या सुखाला राहू शकत नाही. म्हणून जटायू म्हणतो, मला इथं राहायचं नाही, मला वैकुंठाला जायचं आहे. मला एकच सांगायचं आहे, हे एक पुण्य आहे. मरता मरता जीवाच्या मुखातून नामस्मरण यायला पाहिजे. आता तुमच्या येते का नाही येत हे तुमचं तुम्ही पहा, पण कीर्तनकाराच्या मुखातून येते का नाही हे कीर्तनकारालाही माहीत नाही. आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण आहे, पण मरता क्षणी देवाचं नाव कोणाच्या मुखामध्ये येणार आहे. त्याच्याकरता सुद्धा खूप पुण्य पाहिजे, खूप. ते एक कार्य घडायला पाहिजे. तिसरं कार्य असं आहे की माणूस मरतच नाही. किती दिवस तो 2 वर्ष, कोणी 1 वर्ष, कोणी 6 महिने बाजीवर राहते. घरातले कंटाळतात सेवा करता करता. असं वाटतंय तो जीव कधी निघून जाईल, कधीतरी या दिवानं जावं असं प्रत्येकाला वाटतंय. ज्या देहातून आपण सुद्धा जावं असं त्या जीवाला वाटतंय. सगळे कंटाळलेले असतात. मग त्याच्याकरता काय करावं लागतंय, मग आपण म्हणतो की त्याचा जीव कुठेतरी अडकला असेल, आहे ना. कुणी मुलगी दूर असली तर तिला आणा भेटीला. एखादा मुलगा जर शहरात असेल तर त्याला आणा. एखादा नातू जर बाहेर असेल त्याच्यासाठी जीव राहिला असेल त्याला आणा. पण त्याच्याकरता एक सोपा उपाय आहे. गरुड शास्त्र सांगतंय की आता उद्या त्याचं मरण घडणार आहे. आदल्या दिवशी कोण्यातरी एका भिक्षुकाला बोलवायचं, कुण्यातरी एखाद्या संन्याशाला बोलवायचं, कुण्यातरी एखाद्या साधूला बोलवायचं, ब्रह्मचार्याला बोलवायचं आणि त्या जाणाऱ्या जीवाच्या हातामध्ये ओंजळभर धान्य द्यायचं, काही दक्षिणा द्यायची आणि ती दक्षिणा त्या साधूला अर्पण करायची. ते धान्य अर्पण करायचं म्हणजे न जाणारा जीव त्याची शुद्धी होते आणि तो जीव तत्काळ आपल्या मार्गाला निघून जातो. ठल विठल 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 विठल. आता हे जन्म मरणाच्या अगोदरची क्रिया, आपला अजून अभंगच राहिला. आता मरण झाल्यानंतरच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कोण करायच्या, मरणाऱ्यानं.
तुम्ही ऐकता की नाही मी पाहतो. मरणाऱ्यानं करायच्या का? गेल्यानंतर त्याला आंघोळ घाला, घरात घाला किंवा घराच्या बाहेर घाला, त्या देहाला काही घेणं नसते. पण ह्या ज्या क्रिया आहेत ह्या आपल्या भावकीमध्ये करायच्या आहेत. म्हणून एक लक्षात ठेवा गड्या, कितीही भांडणं असू द्या वावगे बुवा, कितीही भांडणं असू द्या भावकीमध्ये, पण मरणाच्या दारात आणि तोरणाच्या दारात भावकीनं एकच यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण कितीही मोठा कार्यक्रम केला, कितीही मोठा कार्यक्रम करू द्या, तेरवीचा करा, वर्ष श्राद्धाचा करा, पण तिथं जर सगळे भावकी एकत्र नसली आणि तिथं जर त्या जीवाच्या बहिणी जवळ नसल्या तर त्या जीवाचं क्रमण शुद्ध ठरत नाही. म्हणून बहिणीही पाहिजे, तेही 13 दिवस आनंदामध्ये पाहिजे बरं, दुःखामध्ये नाही. जर इथं राहून जर त्या बहिणी दुःखी होत असतील, भावकी दुःखी असेल तर त्या जीवाचं क्रमण शुद्ध नाही. म्हणून भावकीच शुद्धतेनं राहायला पाहिजे आणि त्या बहिणी सुद्धा शुद्धतेनं राहायला पाहिजे. 13 दिवस तरी हे पाळायला पाहिजे आपण. मग इथं त्या जीवातून देहातून जीव निघून जातो तो दिवस, तिथून पासून ते 3ऱ्या दिवसापर्यंत शास्त्र त्याला दूध प्राशन क्रिया म्हणते. काय सांगते? दूध प्राशन क्रिया. आपण 3ऱ्या दिवसाला कोणता दिवस म्हणतो? सावळण्याचा कार्यक्रम म्हणतो की नाही, त्याला दूध प्राशन क्रिया म्हणतात. 3रा दिवस. आता त्या 3ऱ्या दिवसापासून 10वा ते 11वा 13व्यापर्यंत जे आपण हातात धरतो त्याला टिटवं म्हणतात, है की नाही? टिटवं काही भागात आहे, काही भागात नाही. आमच्या भागात टिटवं धरत नाही, पण टिटवं धरायला पाहिजे. ते टिटवं धरणारा जो व्यक्ती आहे, 10व्या दिवशी आपण जी क्रिया करतो त्याला कोणती क्रिया म्हणतात? म्हणा, तुम्हाला कशाला बोलावलं आम्हाला विचारता सारखं सारखं? तर कोणती क्रिया म्हणतात त्याला? 10व्याच्या दिवशी खौर खौर केस देणे, आहे की नाही? 10व्याच्या दिवशी तो कार्यक्रम झाला पाहिजे. मग त्यानंच ते केस द्यावे का भावकीमध्ये सगळ्यांनी दिले तर चालतात? सगळ्यांनी द्यायला पाहिजे. जर एकानं दिले तर एकट्यालाच पुण्य मिळतंय. म्हणून भावकीतल्या सगळ्या पुरुषांनी, लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत केश द्यायलाच पाहिजे. त्याला खौर म्हणतात, खौर विधी. 13वा घडायलाच पाहिजे. ह्या सगळ्या विधी आपल्या हिंदू धर्मात जेवढ्या विधी सांगितल्या ह्या विधी केल्या तर मग मात्र 13व्या दिवसापासून नाही. लक्षपूर्वक ऐका. खूप कीर्तनकार असे ऐकले मी, पाहिले मी, की ते 13व्या दिवसापासून जीवाचं क्रमण सांगतात. 13व्या दिवसापासून जीवाचं क्रमण होत नाही. 1 वर्षभर तो जीव आपल्या आजूबाजूलाच राहतय. ऐकत राहा, असं कोणताच कीर्तनकार सांगत नाही. तेरवीच्या कीर्तनाचा अभ्यास लागते, बगलीतलं सांगावं लागत नाही. तेरवीच्या कीर्तनात काय म्हणतो मी? इकडे लक्ष द्या. 13व्या दिवसापासून ते वर्ष श्राद्धापर्यंत तो जीव आपल्या आजूबाजूलाच राहते. 13 दिवस आपण काय करत असतो? आपल्या घरात काय लावतो? दिवा लावतो ना मावशी, ताई? दिवा लावतो आपण, आहे की नाही? तो दिवा विजू द्यायचा नाही. का लावतो तो दिवा? एखाद्यानं सांगितलं लावा दिवा म्हणून लावतो आपण. आपल्याला माहित आहे का तो दिवा कशासाठी लावा लागते? त्याचं मार्गक्रमण झालं माना अगर न माना, त्याचा जो रस्ता आहे तो सुरळीत असला पाहिजे. तो खाच खडग्याने जीव गेला नाही पाहिजे. त्याच्याकरता तो दिवा विजूच द्यायचा. नैवेद्य दाखवल्या गेलाच पाहिजे. तो जीव उपाशी राहिला नाही पाहिजे. का? की आपल्यासाठी त्या जीवानं अतोनात हाल अपेष्टा भोगल्या. माझा मुलगा दुसऱ्याच्या शेतात कामाला नाही गेला पाहिजे म्हणून 1 2 एकर करणारा तो बाप असते. माझ्या मुलाला चांगलंच जेवण पाहिजे म्हणून ही भाजी नाही ती भाजी बनवणारी ती आईच असते, बायको नाही दे.
नाही ना, देतच नाही. एखाद्या दिवशी जर भाजी नसली आणि हा जर रानातून आला तर हे म्हणते आजच्या दिवस चटणीच खा. पण आईचं तसं नाही. आईचं प्रेम वेगळंच आहे गड्या. आईचं प्रेम वेगळंच आहे. ती आई बनवून देणार, करून देणार. म्हणून त्यांनी जसं आपल्याला सुखात ठेवलं तसं आपण त्यांना सुखातच त्यांचं मार्गक्रमण झालं पाहिजे की नाही, सुखातच झालं पाहिजे. म्हणून आपण एक लक्षात ठेवा, वर्षभर तो जीव आपल्या आजूबाजूला राहते. वर्षभर निदान तरी घरात भांडणं व्हायला नको. तो जीव जर आपल्या भोवती फिरत असेल आणि दोन सुना जर एकमेकीशी भांडत असतील तर तो जीव पाहत आहे. त्या जीवाला असं वाटते की आजपर्यंत मी होती तर या घरात चांगलं होतं, माझ्या म्हटलं ऐकत होत्या निदान, पण आता मी निघून गेली तर ह्या भांडतात. म्हणून दोघं भावांनी भांडायचं नाही, कारण त्या जीवाला शांती मिळली पाहिजे. आणि ते वर्ष श्राद्ध झाल्यानंतर, वर्ष श्राद्ध हे एकदा तरी करायलाच पाहिजे. वर्षातून एकदाच येते फक्त ती क्रिया, ते करायलाच पाहिजे. का? 2 देह सांगले, सूक्ष्म कारण, 3 देह सांगितलेले आहे, सूक्ष्म कारण आणि महाकारण. जो सूक्ष्म देह आहे तो आपल्या अवतीभवतीच राहणार आहे. मग त्याचं मार्गक्रमण होत आहे ना, ते मार्गक्रमण त्याचं सुरळीत व्हायसाठी, त्याचा प्रवास चांगला होण्याकरता मग ह्या क्रिया वर्ष श्राद्धापर्यंत आपल्याला कराव्या लागतात. वर्ष श्राद्ध विधी होईपर्यंत आपल्या घरामध्ये शांततेत जीवन आपण जगायचं असते, शांततेत. आणि आतापर्यंत दुःख झालं, परंतु मी दुःख भोगलं, परंतु आता याच्या पुढं तरी मला दुःख होऊ नये म्हणून ती आत्मा सतत भगवंताच्या आणाभाका करत असते. देवा, जन्म मरण दुःख फार झाले जीवा, जन्माचं मरणाचं दुःख हे मला भरपूर झालेलं आहे, पण आता याच्या पुढं मला जन्मही नको आणि मृत्यूही नको सांगतंय. परंतु जन्मही नको आणि मृत्यू जर आपल्याला नको असेल तर त्याच्याकरता एकच करावं लागेल आपल्याला, भगवंताचं नामस्मरण अभंगाच्या प्रथम चरण. आई साती आले या वळगा शरणरो, ए साती आले या वळगा शरणरो, साथ आली या वळगा शरणरो, ये साथी आलिया वळगा शरणरो, ए साती आले या वळगा शरणरो, ए साती आले या वळगा शरणरो, साथ आली या ओळखा सारंगरो, हे साथ आली या ओळखा सारंगरो. नाही तरी संसारो जाईल लया, तरी संसारो जाईल लया, नाही तरी संसारो जाईल लया, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत. त्या जीवाचा मार्ग जर सुरळीत चांगला व्हायचा असेल तर त्या जीवानं काय करायला पाहिजे? माऊली ज्ञानोबराय सांगतात, ये साथी आलिया, या देहामध्ये तुम्ही आला तर हे जंक्शन्स ठिकाण आहे, नामस्मरण करा. ये साथी आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. तुमचं मरण चांगलं होणार नाही. तुमचं म्हणजे सगळ्यांचंच, माझं तुमचं सगळ्यांचंच मरण चांगलं होणार नाही. मरण चांगलं होण्याकरता नामस्मरण करणं हे फार महत्त्वाचं आहे गड्या. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात, येसाते आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. पण प्रश्न असा निर्माण होते, तुम्ही नामस्मरण करायला सांगता, पण आमचे नातेवाईक, भाऊबंद, आई वडील हे जर आम्हाला आहेत तर मग आम्हाला नामस्मरण करायची गरज नाही. पण माऊली सांगतात, नाही गड्या, आई वडील आपल्याला तसं जर पाहिलं तर आपण आई वडील 2 आहेत आपल्याला, एक जन्म देणारे. तसं तर शास्त्र आपल्याला 5 बापाचं सांगते, 5. आपल्याला 2 बापाचं म्हटलं तर राग येते, पण आपण 5 बाप आहेत आपल्याला. कोणते आहेत? नाथ बाबा सांगतात,
उपजलिया बाळकाशी जाणता पंचविध जाण पिता जनिता वनिता नेनिता उपनेता असे 5 बाप आहेत. 5 बाप आहेत. त्यापैकी आपल्याला फक्त 2 बापांची ओळख आहे. एक जन्म देणारा आणि एक मार्ग दाखवणारा. जीवनामध्ये जेवढा जन्म देणारा महत्वाचा आहे तेवढाच आपल्याला मार्गी लावणारा सुद्धा महत्वाचा आहे. जन्म देणारा जो बाप आहे तो फक्त आपलं प्रापंचिक हित साधत असतो, पण जो आपल्याला जन्माच्या पलीकडे नेतो त्याला अलौकिक हित म्हणतात, त्याला साधू संत म्हणतात. साधू संत हे आपलं अलौकिक हित साधत असतात आणि जन्म देणारा बाप हे लौकिक हित साधत असतो. पण लक्षात ठेवा, लौकिक हित फार महत्वाचं नाही, अलौकिक हित हे फार महत्वाचं आहे. म्हणून जन्म देणाराही महत्वाचा आहे आणि मार्ग दाखवणाराही महत्वाचा आहे. बघा गड्या, सांगत असतो मी, लई ठिकाणी सांगतो कीर्तनातून की आई कशाला म्हणतात आणि बाप कशाला म्हणतात. आणि खूप कीर्तनकार आई या विषयावर भरपूर बोलतात, पण मला असं वाटतंय बापही काही कुठं कमी नाही. आम्हाला कृष्णाला सांभाळ करणारी यशोदा माहीत आहे. कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा आम्हाला माहीत आहे. छत्रपती शिवाजी राजांचा सांभाळ करणारी जिजाऊ साहेब आम्हाला माहीत आहे. भगवंता वनवासामध्ये निघाले म्हणून कौशल्या ढसाढसा रडली हे आम्हाला माहीत आहे. परंतु त्याच रामाकरता 3 दिवसात प्राणत्याग करणारा दशरथ राजा आम्ही ओळखला नाही. 3 दिवसामध्ये आपल्या मुलासाठी मरणारा बाप तो म्हणजे दशरथ राजा. आता या 3 दिवसात अशा घटना घडल्या. आमचे परमस्नेही निर्मळ महाराज यांचा मुलगा MBBS करताना औरंगाबादमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि शेवटचं 3रं वर्ष होतं आहे की नाही बाबा, 3रं वर्ष होतं हे. या 8 दिवसामध्ये ॲक्सिडेंट झाला, गेला मुलगा, गेला पण बाप जाग्यावर थांबला. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो. कालची घटना जिगावची आहे. तोही MBBSच करत होता, त्याचंही शेवटचंच वर्ष होतं. तो पाण्यामध्ये बुडून मेला जिगावच्या नदीमध्ये. बाप जाग्यावरच आहे. पण जगाच्या पाठीवर एक बाप असा होऊन गेला, मुलगा मेला नाही, फक्त 14 वर्ष वनवासाला गेला. म्हणून राम 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 म्हणून स्वतःचा प्राण सोडला. तो दशरथ राजा आपल्याला अजून कळला नाही. अरे हे आम्हाला स्वराज्य दिसतंय, हे स्वराज्य दिसतंय. आम्ही म्हणतो जिजाऊ साहेबांचं आहे, पण मला असं वाटतंय जर ते शहाजीराजे निजामाच्या दावणीला बांधले गेले नसते तर हे स्वराज्य आम्हाला मिळालं नसतं. ते शहाजीराजे कुठं गेले आम्हाला माहित नाही. अरे आम्ही यशोदा माता ढसा 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 रडली हे आम्हाला दिसतंय, पण तो वसुदेव आम्हाला कधी दिसला नाही की आपल्या प्राणाची बाजी लावली. पण कृष्णाला डोक्यावर घेतलं, स्वतः पाण्यातून निघून गेला. आम्हाला बाप कळलाच नाही रे, आणि बाप कळणार सुद्धा नाही. लेखक लिहिताना आईवर भरपूर लिहितात, बापावर का लिहित नाहीत वावगे बा, हे आता मला कळालं का लिहित नाहीत बापावर. कारण आईवर लिहून 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 सगळी लेखणी संपली, बापाकरता लेखणीच उरली नाही. बाप लिहिण्यासारखा नाही रे, बाप लिहिण्याच्या पलीकडचा आहे. हो, सकाळच्या जेवणाची आणि संध्याकाळच्या जेवणाची काळजी करते तिला आई म्हणतात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणाची काळजी करते मुलाच्या, तिला आई म्हणतात. पण आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो त्याला बाप म्हणतात. आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो त्याला बाप म्हणतात. जर एखाद्या मुलाचे भांडण झाले मुलाशी, तर तीच आई म्हणते, बाळ्या तुला शेजाऱ्याच्या मुलानं मारलं का? आई आपल्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवते, छातीला लावते आणि कोपऱ्यात बसून ढसाढसा रडते, तिला आई म्हणतात. पण हिंमत होत नाही शेतीचा कोट करायची. पण तोच मुलगा जर रडत बसला तर शेतातून बाप धावत येतो, मुलाला विचारतो काय झालं बाळ्या? मला शेजारच्या पोरानं मारलं. शेतीचा कोट करून तो शेजाऱ्याच्या दारावर उभा राहतो, त्याला बाप म्हणतात. पण आम्हाला बापच कळाला नाही गड्या. पण तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा सांगतात, कौनाचे मायबाप का? अरे ते फक्त आपलं लौकिक हित साधतात. बांधाला बांध जोडून देतो तो बाप, भिंतीला भिंत जोडून देतो तो बाप. मुलीकरता सांगू का, माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळावा म्हणून माझ्या मुलीकरता 3 लाखाचा नाही 5 लाखाचा बस्ता बसण्याकरता किती खस्ता खातो तो बाप असतो. अरे आपल्या मुलीला आयुष्यभर त्रास होऊ नये म्हणून तो बाप या ठिकाणून त्या ठिकाणी जातो, या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातो. माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळाला पाहिजे, माझ्या मुलीला त्रास नाही झाला पाहिजे, त्याला बाप म्हणतात. लक्षपूर्वक आहे का? आई जाग्यावरच बसलेली असते रे, फक्त आई म्हणते माझ्या मुलीला मुलगा बघायला चालला ना, त्याला आई नसली पाहिजे.
हा, तिचं जीवन सुखात गेलं पाहिजे. पण बाप कुणाला म्हणतात हे सांगतो गड्या मी. आणि आपल्या कीर्तनात पोरं नाहीत. वावगे बुवा, आमचे पोरं क्रिकेट पाहतात ना, क्रिकेट पाहतात तर ते विराट कोहलीच्या धावा मोजतात, रोहित शर्माच्या धावा मोजतात. हा, यानं शतक केलं, त्यानं अर्धशतक केलं, त्याच्या धावा मोजायला आमचं रिकामपण आहे रे. पण आमच्या बापाच्या शेतामध्ये धावा किती झाल्या, पाठीवर पंप घेऊन पराठी फवारताना, सोयाबीन फवारताना किती चक्रा मारल्या आमच्या बापाने, हे आमच्या मुलांना कळत नाही राव. हा, आमच्या मुलांना बाप कळला नाही. आणि सांगू का तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही आई होत नाही तोपर्यंत तुम्हाला आईची किंमत कळत नाही. आणि जोपर्यंत आम्ही बाप होत नाही तोपर्यंत आम्हाला बापाची किंमत कळत नाही. अरे बापाची किंमत कळण्याकरता बाप व्हावं लागेल आणि आईची किंमत कळण्याकरता आम्हाला आई व्हावं लागेल. लक्षपूर्वक आहे का, हे सासूचं आणि सुनेचं सांगण्यापुरतं नाही. काय जादू असेल राव त्याच्यात, मला काही कळत नाही. बाहेरची मुलगी येते वागे वा, बाहेरची मुलगी येते आणि हा हिरा असते घरात, हिरा कधी गारगोटी होऊन जातो याला समजत नाही. काय जादू आहे यांच्यात मलाच नाही कळत. आला की 2 आणि 3 वर्षे, राहिला की 4थ्या वर्षी म्हणते बाबा तुम्ही आम्ही वेगळे. पण एक लक्षात ठेवा गड्या, मुलगी आहे ना, हे किती दूर असू द्या पण मुलगी पाहिजे रे. मला मुलगी नाही गड्या. मला नेहमी असं वाटतंय मला देवानं एक मुलगी द्यायला पाहिजे होती. मुलीसारखं प्रेम या जगात बापावर करणार कोण नाही. हो, म्हणून मुलगी पाहिजे गड्या. लक्षपूर्वक आहे का, जीवनात मुलगी पाहिजे. असू द्या विठाला विठाला बापाचं आणि मुलीचं नातं लय वेगळं आहे. किती भांडणं झाले घरात तर आई तरी आपल्या माहेरला जाईन रे, पण त्या बापाला गणपतच नाही. त्या बापानं कुठं जावं, म्हणून एक दरवाजा त्या बापाला असते, आपल्या मुलीचा दरवाजा. म्हणून मुलगी पाहिजे जीवनात. मुलगी फार महत्वाची. पण तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा सांगतात, कवनाचे मायबाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोता, 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 कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मुर्ग जळवत जायला लया, मुर्ग जळवत जायला लया, मृग जळवत जाईला लया, मृग जळवत जाईला लया. कवनाचे माय बापा कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. का म्हटलं गेलं असं माऊली ज्ञानोबा का सांगतात, याला कारण असं आहे की त्या आई वडिलांना लौकिक हित जरी साधून देत असले ते आईवडील, तरी अलौकिक हिताची प्राप्ती ते आईवडील आपल्या मुलांना करू देत नाहीत. म्हणजेच याचं कारण असं आहे की जन्म मरणामध्ये आपल्याला ते गुंतवून ठेवतात. आपल्याला जन्म मरणाच्या पलीकडे जाण्याकरता हा देह मिळालेला असते, परंतु आपण इथंच राहतो. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. आणि विषयाची जर तुम्ही म्हणणार की बा आम्ही विषयापासून सुख घेऊ, तर जोपर्यंत आपलं शरीर टणटणीत आहे तोपर्यंत आपण आपल्या सुखापासून आपण सुख उपभोगू आपण विषयापासून. बघा, शब्द स्पर्श रूप रस अनेक प्रकारचे 5 प्रकारचे विषय आहेत, परंतु त्यामधील जे विषय आहेत, जोपर्यंत आपले डोळे चांगले आहेत तोपर्यंत आपल्याला काहीतरी पाहता येईल. डोळे संपले की मग आपल्याला काही पाहता येत नाही. हां, एखादी म्हातारी जर टी व्ही जवळ बसली ना, तर तिला टी व्ही जर दिसली नाही बरोबर तर ती जवळ जाऊन बसते, म्हणजे ज्याचे होते त्यानं नेले. एखाद्याला ऐकायला जर नाही आलं तर जोरात बोलावं लागते. त्याला जर म्हटलं आपण चला दर्शनाला, तर ते दुसरंच काहीतरी ऐकते. जे कान ज्याचे होते त्यानं नेले.
एखाद्याला म्हटलं काय राव तुम्ही कीर्तनात बसलेले आहात चांगले बसाना, ते म्हणते महाराज काय करावं, ज्याचे होते त्यानं नेले. ज्याचे हे जे ज्याचं आहे, हे शरीर ज्याचं आहे तो घेऊन जातो. एखाद्याला जर म्हटलं पंगत बसली, पंगत झाली, पंगत झाल्यानंतर मग सुपारी जर कतरायला लागलं आणि एखाद्याला जर म्हटलं सुपारी घ्या ना, ते म्हणते काय करावं महाराज, आतापर्यंत जे फोडून नव्हतं ते फोडलं दातांनी, आता काय फोडायचं नसतं हे तुम्हाला माहीत आहे, तेही फोडलं आम्ही. पण आता जर म्हणसाल तुम्ही किंवा सुपारी घ्या, आम्हाला दात नाहीत, ज्याचे होते त्यानं नेले. म्हणजे ज्याचं होतं हे आपलं आहे का? नाही. आणि जर आपलं असतं तर आपण सोबत नेलं असतं. आपलं असतं तर आपण सोबत नेलं असतं. हे आपलं नाही म्हणून आपण सोबत नेऊ शकत. फक्त एकच असं आहे की त्यानं सोबत नेलं, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. सदैव वैकुंठाला गेले. आपल्याला सदैव वैकुंठाला जायचं नाही. मला असं वाटतंय जीवानं तरी वैकुंठाला जायला पाहिजे. लिहिल्या जात आहे वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, पण त्याच्यातले नरकवासी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या कर्मानुसार लिहितो आपण, काही लिहायचं, त्या लिहायला काही तात्पर्य राहिलेलं नाही. आपलं कर्म शुद्ध जर असेल ना तर लिहायची गरज नाही. मला तर असं वाटतंय की एक लक्षात ठेवा गड्या, आपला फोटो नाही कुठं लागला तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, आपला फोटो प्रत्येकाच्या अंतकरणात लागला पाहिजे, प्रत्येकाच्या मनात असलो पाहिजे. आपण मनात काय माणूस होता हो, काय साऊंड लावत होता बा, जाऊ नका आताशी, काम आहे. काय माणूस होता, किती चांगला साऊंड लावला, काय माणूस होता हो, किती चांगलं गायन करत होता तो. आमच्या इथले गौंडाळ्याचे बंडबा होते, आत्माराम बंड, आम्ही अजूनही त्यांचं नाव घेतो. का? मला असं वाटतंय की एक लक्षात ठेवा गळ्या, हे विषय भोगण्याकरता आपल्याला शरीर दिलेलं नाही. आपल्याला हे शरीर दिलेलं आहे भगवंताचं नामस्मरण करून त्याच्यापर्यंत जाण्याकरता. म्हणून एक वेळ त्याचं भजन, विठोबा रखुमाये, जय जय आणि आपण आता असं ठरवू की ज्या मातोश्री गेलेल्या आहेत त्यांच्या आता जन्माच्या अगोदर, मरणाच्या अगोदरच्याही क्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता आजचा 13वा आहे, तर आता ह्याही क्रिया पूर्णच होत आहेत. आणि आता शेवटची जी क्रिया राहिली वर्ष श्राद्धाची, तीही क्रिया पूर्ण होणार आहे. आणि ती क्रिया या मुलांच्या हातून पूर्ण होवो आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो. केव्हा? मी अगोदर सांगितलं तुम्हाला की 1 वर्षभर सद्गती नाही. 1 वर्षानंतर हा जीव पुढं क्रमण करता करता वैतरणी नदीच्या पलीकडे जाईल. तिथं यातना भोगाव्या लागतील त्या आपल्या कर्माच्या. जसे इथं जज असतात तसे तिथंही जज असतात. वकिली करण्याकरता, न्याय देण्याकरता जज असतात, तिथंही असतात. मग ती त्यांची क्रिया जर शुद्ध केली तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता ह्या क्रिया आहेत. यांचा वर्ष श्राद्ध सुद्धा चांगलंच घडो अशी देवाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करू. आणि बघा, शेवटच्या चरणात माऊली ज्ञानोबा सांगतात की हे जगत आहे ना, हे जगत दुःखग्रस्त आहे, म्हणून या दुःखाची अभिलाषा करायची नाही. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. हे जगत आहे ना स्वप्नवत आहे. या जगतामध्ये आपण राहण्याकरता आलो काही दिवस आणि एक दिवस आपल्याला जावंच लागेल. म्हणून प्रत्येकाचा प्रत्येक दिवस हा आनंदामध्ये जावा, दुःखामध्ये कोणताही दिवस जाऊ नये. प्रार्थना करू साधू संतांच्या चरणी, साधू संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ओम नारायण नमो नमः, श्री नारायण नमो नमः, जय नारायण नमो नमः, गुरु नारायण नमो नमः. भजन करा भजन. Bye.
तुका म्हणे भूमंडळी वैष्णवनिका